नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयाच्या बातमीपत्राकडे. म्हसोबावाडी येथे नागपंचमी निमित्ताने पतंग उडवण्याच्या स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत बालचमूंनी भाग घेऊन स्पर्धेचा आनंद लुटला. इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडी येथे पतंग उडवण्याच्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्या स्पर्धेमध्ये गावामधील बालचमूंनी भाग घेतला. या स्पर्धेचे आयोजन म्हसोबावाडीच्या तरुण कार्यकर्त्यांनी केले होते. स्पर्धा संपल्यानंतर समारोपपर भाषण निवृत्ती मुख्याध्यापक दिलीप नानगुडे सर यांनी केले व तरुण मुलांनी ही संस्कृती कशी जपली व पूर्वीच्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सण कसे साजरे व्हायचे याची माहिती यावेळी सांगितली. पतंग उडवण्याच्या स्पर्धेआधी काही स्पर्धेचे नियम सांगण्यात आले, जसं की पतंग किंवा वावडी तुम्ही हाताने बनवलेली असावी. तुम्ही बनवलेली पतंग किंवा वावडी त्या दिवशी अवकाशात उडावी. तुम्हाला जेवढी जास्त अट्रॅक्टिव्ह बनवता येईल याचा प्रयत्न करायचा. कोणीही चायनीज मांजाचा उपयोग करणार नाही. या स्पर्धेसाठी कोणत्याही स्पर्धकासाठी वयाची अट नाही. लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वजण याच्यामध्ये सहभाग घेऊ शकता. ही स्पर्धा म्हसोबावाडीच्या सर्वांसाठी असणार आहे. तुम्ही या स्पर्धेत ग्रुप बनवूनही सहभाग घेऊ शकता. नागपंचमी निमित्त पतंग उडवण्याच्या या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचा मान वेदांत राहुल चामगुडे यांनी पटकावला असून 1500 रुपयाचे बक्षीस डॉक्टर स्वप्नील झेंडे यांच्याकडून देण्यात आले. 1200 रुपयाचे द्वितीय पारितोषिक हे सार्थक सचिन चांदगुडे, सायराज चंद्रकांत चांदगुडे, विकी अभिजित साळुंके, मानव श्रीकांत चांदगुडे, आर्यन निलेश पवार यांना श्री दिलीप नाना नानगुडे सर यांच्यातर्फे देण्यात आले. 1000 रुपये तृतीय पारितोषिक हे संभव संदीप चांदगुडे, यश सचिन चांदगुडे, ओमकार नितीन चांदगुडे, प्रज्वल संदीप चांदगुडे यांना श्री सचिन नवले यांच्याकडून देण्यात आल्या. तसेच 500 रुपये चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक हे श्रेयस यशवंत उंबरकर, यश महादेव पवार, गौरव गोरख शिंदे यांना श्री हरी साळुंके यांच्या वतीने देण्यात आले. आणि शेवटचे उत्तेजनार्थ 5 ते 10 नंबर चषक हे शिवतेज प्रशांत चांदगुडे आणि शिवम निलेश पवार यांना चषक सौजन्य स्वर्गीय बळीराम दाभाडे यांच्या स्मरणार्थ भैरवनाथ तरुण मंडळातर्फे देण्यात आलाय. गावकरी मंडळ आजचा जो दिवस पाहायला मिळाला तो कदाचित आता इथून पुढे लॅब्स होणाऱ्याच गोष्टी आहेत, पण परत ही एक आमच्या लहानपणीची आठवणी आम्हाला ताज्या झाल्यासारखं वाटायला लागल्या. आणि असं वाटलं होतं की कदाचित हे सगळं बुडूनच जाणार आहे. आता तुम्हाला सांगतो मी, आपल्या गावामध्ये अनेक सण जे येतात ते कुठल्याच गावात नाही इतकं आपल्या गावात साजरं होत होतं पहिल्यापासून. आता पुढे समजा शिमगा आला की आम्ही 15 दिवस आधी गावऱ्या चोरायचो. हे तुम्हाला आता कोणीतरी सांगावं लागेल की आम्ही गावऱ्या चोरून एका ठिकाणी साठवायचो. शिमग्या दिवशी झाडं कुठले तरी म्हणजे कुठून तरी फाटी लाकडं चोरून आणायची. म्हणजे हा जो आनंद होता त्यावेळेचा गावातला खेळ म्हणून, तर ते आता सगळं संपत चाललंय. शिमग्याला कुस्त्या खेळलेल्या आहेत लहानपणी, तिकडे म्हसोबाची तिकडे जाऊन असे बरेचसे प्रत्येक सण जो आहे ते आपल्या गावामध्ये. आता चुडी पौर्णिमा ही तुम्हाला कधी माहिती नसेल की त्या काळात आम्ही ते बांधायचो काठीला तुमचं ते सरमाट ती पेटवून चुडी जायची त्या तिकडच्या म्हसोबाकडे वगैरे. हे असे अनेक प्रत्येक सण. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी संजय चांदगुडे, इंदापूर. अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा एस मराठी न्यूज.